मित्रांनो, एक गोष्ट अगदी खरी आहे. जर आपण योग्य व्यवसाय निवडला नाही ना, तर आपले लाखो रुपये, कित्येक वर्षाची मेहनत आणि सर्वात महत्वाचं आपला मौल्यवान वेळ एका फटक्यात वाया जाऊ शकतो. आज प्रत्येकालाच असं वाटतं की आपलाही एक यशस्वी बिझनेस असावा. आपण स्वतःही मालक व्हावं. पण प्रत्यक्षात सुरुवात करायला गेलं की एक मोठा प्रश्न समोर उभा राहतो, की नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा. जर तुम्हीही सध्या याच गोंधळात असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज या व्हिडिओमध्ये मी अशा सोप्या 5 स्टेप्स सांगणार आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्यासाठी परफेक्ट व्यवसाय निवडू शकाल. चला तर मग सुरू करूया. स्टेप नंबर 1, तुमची आवड आणि कौशल्य ओळखा. पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे तुमची आवड नेमकी कशात आहे. कोणताही व्यवसाय सुरू करायचा झाला तर सुरुवातीला प्रचंड मेहनत करावी लागते आणि जर त्या विषयात तुम्हाला मनापासून आवडच नसेल तर तुम्ही काही महिन्यातच कंटाळून जाल. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा. पहिला प्रश्न, असं कोणतं काम आहे जे मला अगदी मनापासून करायला आवडतं, जे करताना वेळेचं भान देखील राहत नाही. दुसरा प्रश्न, माझं असं कुठल्या गोष्टीतलं चांगलं नॉलेज आहे, जसं कुकिंग, कोडिंग, मार्केटिंग किंवा लोकांसोबत संवाद साधणं. आणि तिसरा प्रश्न, आजवर लोकांनी माझ्या कुठल्या कौशल्याचं किंवा कामाचं कौतुक केलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, जेव्हा तुमची आवड आणि तुमचं कौशल्य एकत्र येतं ना, तेव्हा तुमच्या व्यवसायाचा पाया अधिक मजबूत होतो. आता येऊया स्टेप नंबर 2 कडे. मार्केटमधली समस्या शोधा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लोकांच्या अडचणी समजून घ्या. जगातले जितकेही मोठे यशस्वी व्यवसाय आहेत ते लोकांची कुठली तरी मोठी समस्या सोडवतात म्हणून मोठे झाले. तुमच्या आजूबाजूला नीट निरखून पहा. लोकांना कुठल्या समस्या येत आहेत, त्यांना कोणत्या कामामध्ये बदल हवा आहे. चला एका सोप्या उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पूर्वी लोकांना हॉटेलमधून घरपोच जेवण मागवायला खूप त्रास व्हायचा आणि वेळही जायचा. यावर झोमॅटो आणि स्विगी हे उपाय आला. लोकांना टॅक्सी धरायला खूप अडचणी यायच्या. या समस्येवर उपाय म्हणून ओला आणि उबर आलं. सांगायचा मुद्दा काय, तर तुमची बिझनेस आयडिया जेवढी जास्त लोकांची समस्या सोडवेल तेवढा तुमचा व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता असते. आता वळूया स्टेप 3 कडे. मार्केट रिसर्च आणि स्पर्धा. समजा तुम्हाला खूप छान बिझनेस कल्पना सुचली, पण थांबा, बाजारामध्ये खरोखरच त्या गोष्टीला मागणी आहे का, अगोदर हे तपासणं देखील महत्वाचं आहे. त्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. पहिली गोष्ट, तुमचा ग्राहक कोण आहे ओळखा. नेमके तुमचे ग्राहक कोण असणार आहेत, तरुण मुलं मुली, घरकाम करणाऱ्या महिला का ज्येष्ठ नागरिक. कारण जोपर्यंत तुमचे ग्राहक कोण आहेत हे तुम्हाला माहीत असणार नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या वस्तू विकू शकणार नाही. दुसरी गोष्ट, स्पर्धकांचा अभ्यास करा. बाजारात अगोदरपासूनच तसा व्यवसाय कोणी करतं का, आणि जर करत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा काय वेगळं आणि चांगलं देणार आहात. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आजच्या या जीवघेण्या स्पर्धेच्या काळात जर टिकून राहायचं असेल ना, तर तुमचं वेगळेपण म्हणजेच तुमची युनिकनेस तितकीच महत्वाची आहे. आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. स्टेप 4, बजेट आणि संसाधनाचं नियोजन. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे बजेटचं गणित. मित्रांनो, आपली बिझनेस आयडिया कितीही मोठी आणि चांगली असली ना तरी ती प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आपल्याला किती भांडवल लागणार आहे याचा अचूक अंदाज घ्या. त्यासाठी स्वतःला काही प्रॅक्टिकल प्रश्न विचारा. मी हा व्यवसाय घरातून सुरू करू शकतो का? पहिल्या टप्प्यात अगदी सुरू करण्यासाठी मला किती पैशाची गरज लागेल? माझ्याकडे हा व्यवसाय करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का? जर तुमच्याकडे सध्या भांडवल खूप कमी असेल तर काळजी करू नका. सुरुवातीला कमी गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या आयडियांवर काम करा. खूप मोठी रिस्क घेऊ नका. अगोदर लहान स्वरूपात सुरू करा. जसजसा बिझनेस वाढेल, अनुभव येईल, तसा तसा तो हळूहळू मोठा करत जा. स्टेप नंबर 5,
आता पाचवी आणि सगळ्यात शेवटची पायरी, पायलट टेस्ट, म्हणजे तुमची बिझनेस आयडिया पडताळून पाहणं. मित्रांनो, थेट मोठा व्यवसाय सुरू करून मोठी रिस्क घेण्यापेक्षा अगोदर आपली आयडिया लहान प्रमाणात टेस्ट करून पहा. तुमचे प्रोडक्ट किंवा तुमच्या सर्व्हिसेसचे काही सॅम्पल तुमच्या ओळखीच्या लोकांना किंवा मित्रांना अगोदर वापरायला द्या आणि त्यांना सांगा की तुमचा प्रामाणिक फीडबॅक द्या म्हणून. आणि त्यातून स्वतःला खात्री करून घ्या की तुमच्या गोष्टी लोकांना आवडतात का आणि त्यासाठी लोक पैसे मोजायला तयार आहेत का. जोपर्यंत या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळत नाहीत ना, तोपर्यंत मार्केटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची चूक करू नका. मित्रांनो, अगोदर आपण नोकरी की व्यवसाय या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे व तसेच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला कोणते प्रश्न विचारावे या विषयावर देखील स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक वर आय बटन मध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, एक वेळ नक्की पहा. तर मित्रांनो, या होत्या त्या 5 सोप्या स्टेप ज्या फॉलो केल्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी परफेक्ट व्यवसाय निवडू शकाल. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशा 5 धमाकेदार व्यवसाय कल्पना ज्या अगदी कमी पैशामध्ये सुरू करून तुम्ही स्वतःसाठी चांगली कमाई करू शकता. हा महत्वाचा व्हिडिओ जर तुमच्याकडून मिस होऊ नये असे वाटत असेल तर आपल्या उद्योग मित्र या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.